खासदार भागवत कराड यांनी सुद्धा संभाजीनगरमध्ये आपल्या बहिणींसोबत दिवाळी साजरी केलेली आहे, भाऊबीज साजरी केली आहे। या मंगलबाई दिनाच्या दिवशी डॉक्टर दीपा गीते आणि डॉक्टर उज्ज्वला दहिफळे या दोन्ही बहिणींनी कराड यांचं औक्षण केलं। यावेळी कराड कुटुंबियांनी त्यांच्या जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला। राज्यभरात आज भाऊबीज उत्साहात साजरी होत आहे आणि आज आपण सध्या आलो आहोत माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार भागवतजी कराड यांच्या घरी। ही भाऊबीज जी आहे ती साजरा होती आहे। खरं तर त्यांच्या दोन्ही बहिणी या ठिकाणी आलेल्या आहे। खासदार असताना देखील ते स्वतः देखील एक डॉक्टर आहेत आणि त्यांच्या बहीण देखील डॉक्टर आहेत। तर आपण त्यांच्याशी बोलूया। आजची भाऊबीज कशी वेगळी वाटते? आज भाऊबीजेच्या दिवशी दोन्हीही बहिणी, एक माझी नंबर 2ची बहीण लातूरला असते डॉक्टर दीपा गीते आणि तिच्यापेक्षा लहान बहीण डॉक्टर उज्ज्वला दहिफळे ही संभाजीनगरच असते। दोन्हीही माझ्या घरी आल्या आणि सकाळी अंघोळ झाल्यानंतर आज माझी ओळणी केली आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये भाऊबीज आम्ही साजरी करत आहोत। काय आठवणी आहेत लहानपणीच्या, जेव्हा तुम्ही या घरामध्ये एकत्र होतात? लग्न झालेलं नव्हतं कोणाचंच, म्हणजे त्या काळची भाऊबीज आणि आजच्या भाऊबीजीमध्ये काय वाटतं? नेहमीची भाऊबीज ही आम्हाला सारखीच आहे, पण आता थोडंसं म्हणजे जास्त विकसित झाल्यामुळं असं वेगळं असं आमच्यासाठी काहीच नाही आहे। भाऊ म्हणजे आम्हाला सगळ्यांना वडिलांच्या सारखे आहेत, घरातले कुटुंबप्रमुख आहेत आणि त्यांच्या सल्ल्यानेच आम्ही सगळेजण वागतो आणि आत्तापर्यंतही आमच्यामध्ये कधीच बहीण भावामध्ये दुरावा निर्माण झालेला नाही। एक विचाराने आणि एक दिलाने सगळे कामं करतो। या मोठ्या बहिणी त्यांच्यापेक्षा ज्या लहान आहेत त्यांच्याकडे आपण जाऊ। दोन्ही म्हणजे बहीण भाऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि दहिफळे मॅडम आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी जाणून काय आजची भाऊबीज का वेगळी वाटते? आजची भाऊबीज ही प्रेमाची, जिव्हाळ्याचा आणि विश्वासाचा सण आहे। दोन्ही नणंद घरी येतात, वर्षातून 1-2 वेळेस असं घडत असेल की अधूनमधून येत असेल? नाही, कायम नंदा कायम येतात, काही तसं काहीच नाहीये की आता आल्या आणि तशा गेल्या, नाही, एव्हरी टाइम। आता जे तुमचं बॉन्डिंग पाहून वाटत नाही कधी भांडणं झाले असेल किंवा रुसवा? कधीच नाही आमच्यात भांडणं कधीच नाही। उत्साहात या ठिकाणी कराड परिवारामध्ये आपण पाहतो की ही आता भाऊबीज जी आहे ती साजरी झालेली आहे आणि असाच उत्साह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।